नमस्कार मित्रांनो, मी राजरत्न बडेकर फॅक्ट विथ आरबी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कोणता बाप आपल्या मुलीवर इतका रागवू शकतो का, की तिचा जीव घेईल? केवळ सोशल मीडिया वापरल्यामुळे एखादा बाप आपल्या मुलीला मारून टाकेल का? एखादा बाप आपल्या मुलीचा खरंच खून करू शकतो का? ज्याने तिला चालायला शिकवलं, खेळायला शिकवलं, तोच बाप तिला ठार मारू शकतो का? एखाद्या मुलीचं यश तिच्या बापासाठी ओझं बनवू शकतं का? स्वतःचं आयुष्य जगणं एवढा मोठा अपराध असू शकतो का? त्याची शिक्षा मृत्यू असेल. प्रत्येक भारतीयाच्या मनात हा प्रश्न आहे. एक बाप आपल्या मुलीच्या छातीत गोळ्या कशा काय झाडू शकतो? पण हे खरंच घडलं आहे. 10 जुलै 2025 रोजी गुरुग्राममध्ये 25 वर्षाची राधिका यादव हिच्या खुनाने संपूर्ण देश हादरला आहे. राधिकाचा बाप म्हणजेच दीपक यादव तिच्यासाठी सर्व काही होता. ज्याने तिला टेनिस रॅकेट हातात दिलं, खेळायला शिकवलं, तिच्यासाठी अकॅडमी उघडली आणि एका दिवशी पिस्तूल उचलून तिला गोळ्या झाडल्या. ही केवळ हत्या नाही, तर कुटुंब, समाज आणि विचारसरणी यांच्यातील संघर्षाची एक वेदनादायक कहाणी आहे. गुरुग्रामच्या वजीराबादमध्ये 10 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता अचानक मोठा आवाज झाला. राधिकाचे काका कुलदीप यादव यांना वाटलं किचनमध्ये काहीतरी पडले असेल. जेव्हा ते वर गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की राधिका रक्ताने माखलेली होती आणि समोर तिचा बाप म्हणजेच कुलदीप यादवचा भाऊ पिस्तूल हातात घेऊन उभा होता. पोलिसांनी सांगितलं की राधिकावर 5 गोळ्या झाडल्या, पण त्यापैकी 3 गोळ्या तिला लागल्या. काकांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. राधिकाच्या वडिलांनी गुन्ह्याची सर्व कबुली दिली. पण का? राधिका एक सामान्य मुलगी नव्हती. ती एक उत्कृष्ट टेनिसपटू होती. चांगली रँकिंग होती. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली होती. स्वतःच्या मेहनतीने गुरुग्राममध्ये टेनिस अकॅडमी सुरू केली. ती खरोखरच स्वावलंबी होती, पण तिची स्वतंत्रप्रिय वृत्ती तिच्या वडिलांना खटकू लागली. पोलिसांचं म्हणणं आहे की अकॅडमीच्या बाबतीत दीपक म्हणजेच राधिकाचे वडील आणि राधिकामध्ये मतभेद होते. दीपकला वाटायचं की समाज त्याला टोमणे मारतोय, मुलीच्या कमाईवर जगतोयस. त्याचा अहंकार दुखावला जात होता. पोलिसांचं म्हणणं आहे की राधिकाचे वडील तिला अकॅडमी बंद करण्यास सांगत होते, पण राधिका तयार नव्हती. मग हा वाद एवढा टोकाला गेला की त्याचं खुनात रूपांतर झालं. पण या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जसं की राधिकाची आई मंजू, जी पोलिसांना सांगते की गोळीबाराच्या वेळी ती खाली होती, पण काका कुलदीप सांगतात की ती वरच होती. मग यात खोटं कोण बोलतंय, कोण सत्य लपवतंय? आणि राधिकाचा भाऊ धीरज, तो त्यावेळी कुठे होता? घरात नव्हता तर गेला कुठे? का तोही यात सामील होता? पोलिसांची एक थेअरी सांगते की राधिका किचन मध्ये स्वयंपाक करत होती, तेव्हा तिला गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे हा संताप हा अचानकचा नव्हता, तर आधीच नियोजित हत्या होती. पण हा द्वेष इतका वाढला कुठून? सोशल मीडिया ह्या प्रकरणाचा एक पैलू आहे. राधिका सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह होती. रील्स, व्हिडिओज, डान्स हे तिच्या बापाला आणि भावाला आवडत नव्हतं. त्यांना वाटायचं की खेळाडूंना नाचगाणं हे शोभत नाही, समाजात बदनामी होईल, नातेवाईक नाव ठेवतील. राधिकाने काही म्युझिक व्हिडिओ मध्येही काम केलं होतं, जी गोष्ट अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करतात. पण राधिकाच्या कुटुंबाला वाटत होतं की लोक काय म्हणतील, आणि शेवटी लोक काय म्हणतील या प्रश्नानेच तिचा जीव घेतला. राधिकाचे वडील कोणत्याही अर्थाने कमी पडलेले नव्हते, पण अखेरीस यश आणि समाजाच्या टोमण्यांनी त्यांना इतकं दुखवलं, मुलीचा जीव घेण्यापर्यंत गेले. भारतीय समाजात अजूनही मुलांच्या कमाईचा अभिमान वाटतो, पण मुलगी कमवत असेल तर लोक नाव ठेवतात, अपमान करतात. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023च्या अहवालानुसार घरामध्ये मुलीने काम करणं लाजिरवाणं मानलं जातं. राधिकाची ही कथा स्पष्ट दाखवते सोशल मीडिया आता केवळ करमणूक न राहता कुटुंबामध्ये तणावाचं कारण बनत आहे. भारतात सध्या 78 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात आणि रोज 6 ते 7 तास स्क्रीनवर घालवतात. यात सोशल मीडिया आणि मोबाईलच्या वापरावरून अनेक गुन्हे आणि हत्या वाढत चालल्या आहेत. राधिकाचा खून हा केवळ गुन्हा नाही, समाजाच्या जुनाट विचारसरणीची हार आहे. एका संघर्षाची कहाणी आहे. राधिका तिच्या मेहनतीवर यशस्वी झाली, पण त्याच घरात ती बोजा बनली. ही घटना विचार करायला लावते आणि आपल्याला समाजात विचार बदलण्याची गरज आहे. आपल्याला मुलींच्या कमाईवर आणि यशावर आणि स्वातंत्र्यावर अभिमान वाटायला हवा. जर आपण विचार नाही बदलला तर अनेक राधिका अशाच जात राहतील आणि एक समाज म्हणून आपण दोषी ठरू. कोणत्याही नात्याला टिकवून ठेवण्यासाठी सन्मान, समजूतदारपणा, समानतेची गरज असते.
समाजाने हे समजून घेतलं पाहिजे. मुली ओझं नाहीत, तर आपल्या कुटुंबासाठी गौरव आहेत. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.